अगं काय झालं मनुताई? काही नाही प्राची, हसू आलं बघ मला. चल, आपलं काम झालंय, आता जाऊया. भागीरथी, आप्पा, हे काय करताय? हे कोणाचं आहे? हा तुझ्या आईच्या लग्नातला शालू आहे बाळा. माझ्या आईचं आहे? हो बाळा. मनू, या मूर्ख मोरोपंताने आयुष्यात कधीच धनाला काहीही महत्व दिलं नाही. पण आता मात्र कळतंय की आयुष्यात धनाचं महत्व काय असतं ते. आप्पा, आपल्याला धनाची गरजच काय आहे? सगळं काही तर दिलंय आपल्याला आजोबांनी. परंतु तुझा हा पिता याच्या व्यतिरिक्त तुला काहीच देऊ शकत नाही का? असं बोलू नका आप्पा. आपण मला जे काही दिलंय ना, त्याच्या पुढे धन काहीच नाहीये. असतं बेटा, धन हे शेवटी धनच असतं. आता बघ ना, उद्या तुझा जन्मदिवस आहे. परंतु मी काय सांगावं, कदाचित तुझा पुढचा वाढदिवस तू तुझ्या पित्यासोबत साजरा नाही करणार. असं का बोलताय आप्पा? अगं, अशासाठी की आज ना उद्या तुझा विवाह होईल. मग कुठे तू आणि कुठे मी. नाही आप्पा, मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. असं नसतं ग बाळा. हे बघ मनू, प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस पित्याचं घर सोडून जावं लागतच. हीच तर जगाची रीत आहे बाळा. तर मग मी नवीन रीत बनवेन. माझा विवाह झाल्यावर आपण माझ्या बरोबर येणार, नाहीतर मी विवाह करणारच नाही. वेडी कुठली, अचानक काहीही निर्णय घेत असतेस. आता झोप तू. उद्या सकाळी लवकर घाटावरती जायचंय. का? म्हटलं ना तुला, उद्या तुझा जन्मदिवस आहे. आप्पा, माझं नाव मणिकर्णिका का ठेवलं? बाळा, तुझ्या आईनं तिच्या पोटी मूल जन्माला यावं म्हणून गंगा मातेला नवस केला होता की आमच्या पहिल्या मुलाचं प्रथम स्नान गंगा मातेच्या जलानेच हो. आणि मग जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आम्ही तुला घेऊन काशीच्या मणिकर्णिका घाटावर गेलो तुला स्नान घालायला. त्याच वेळी तुझ्या आईनं तुझं नाव मणिकर्णिका ठेवलं. असं? मग मी मणिकर्णिकेची मणी आणि मणीची मनू झाले, हो ना? हो बाळा, पण आता तुझी ही नावं पण आमच्या आठवणीतच राहतील. का? अगं वेडे, जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा आपल्या प्रथेनुसार तुझं नावही बदललं जाईल. बरं जा, गंगा मातेचा आशीर्वाद घे जा. गंगा मातेने तर आम्हाला आधीच आशीर्वाद दिलाय. कधी? कसा?
हे पहा आप्पा, मी इथेच स्नान करत होते, आपसुकच माझ्या गळ्यात आला हा. जेव्हा मी पाण्यातून बुडी मारून वर आलो तेव्हा आमच्या गळ्यात असलेलं दुर्गा मातेचं सुरक्षा कवच विलुप्त झालं होतं. ठाऊक नाही दुर्गा मातेची काय इच्छा आहे. दुर्गा मातेने दिलं आणि गंगा माईने ते घेऊन टाकलं. तिची माया अपरंपार आहे बाळा. बघ ना, दुर्गा मातेचं हे कवच स्वतः गंगा मातेनं तुझ्या गळ्यामध्ये घातलं. मला तर असा आभास होत आहे की गंगा मातेचा हा प्रसाद तुझ्या नव्या जीवनात काही शुभ संदेश घेऊन येणार आहे. आपण ह्याला शुभ संदेश म्हणतात. ते कवच आम्हाला आमच्या प्राणाहूनही प्रिय होतं. महाराज, गंगामाई स्वार्थी नसते. जर ते कवच आपल्याला प्राणांहूनही प्रिय असेल तर त्या कवचासोबतच आपल्याला लक्ष्मीची पण प्राप्ती होईल. मला तर खात्री झाली की तुझ्या नव्या जीवनातही गंगा मातेचं महत्व अवश्य राहील. अरे देवा, आमची इंदुताई एकदम पिवळी दिसतीये. चल. मनू मनू, तू नको हात लावूस त्याला. का? तुझा हात लागल्याने तुझाही शीघ्र विवाह होऊन जाईल. काय ग, तू तुझा हात मागे का घेतलास? माझी तर हीच इच्छा आहे की हिच्या बरोबरच तुझा विवाह पण लवकर व्हावा. हे काय केलं आपण? मी इतक्यात विवाह नाही करणार. अग, कसा नाही करणार? इंदूची वरात निघून गेली की मग तुझाच विवाह. पाहिलंस, तू तर स्वतःच्याच हाताने हळद लावलीस. आता तर मनुताईचा पण विवाह होऊन जाणार ना? हो हो, नक्की होणार आहे. माझा कधी होणार? तू असं नुसतं पाहत काय राहिलीयस? ही हळद वराकडे घेऊन जा. जी. तिथे पण हीच हळद लावणार? हो बाळा, हीच हळद लावणार. ह्या हळदीनेच तर वर वधू एकाच रंगाने रंगतील. हळद नाही आली अजून? पेशवे महाराजांकडून आजपर्यंत एकाही कामाला उशीर नाही झाला. ती पहा, आलीच हळद. क्षमा करावी महाराज, शिकार करण्यात मला रुची नाही. एक राजा असूनही शिकार आवडत नाही. आम्ही तर एकही अवसर वा, क्या बात है. पाहिलं आपण, सकाळची संध्याकाळ झाली नाही
गंगामाईने आशीर्वाद सुद्धा दिला. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे की शीघ्र आपल्याही घरी लक्ष्मी येणार आहे. ही कोणाची तस्वीर आहे आमच्या कक्षामध्ये? ही झांसीची होणारी भावी मल्लिका आहे. ही झांसीची होणारी भावी मल्लिका आहे. पण आतापर्यंत ती मनहू श्वेतांबर झांशीची होणारी मल्लिका होती. तर मग ही कोण आहे आणि हिला आमच्या कक्षामध्ये कोणी आणलं? तिला आम्ही आणलंय. काय? तुला याची जाणीव करून देण्यासाठी की ख्वाब फक्त ख्वाबच राहतात. म्हणजे तुम्ही आम्हाला हा एहसास देऊ इच्छिताय की आमचे ख्वाब आणि ख्वाहिश तुम्ही पूर्णपणे जाणत आहात. मोतीबाई, बाई एखाद्या बादशाच्या संगतीत आल्यानंतर मल्लिका बनायचं ते ख्वाब बघणार नाही हे नामुमकिन आहे. एखाद्या शहंशाच्या मिठीमध्ये एक रात्र घालवणारी दासी पण त्या रात्रीची मल्लिका असते. पण तुम्ही हे सगळं काही आम्हाला का सांगताय? आम्ही सांगत नाही आहोत, आम्ही फक्त हवे तीर सोडतोय. कारण की आमच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तवायफ हा शब्द खिळ्याप्रमाणे ठोकलेला आहे. तेव्हा मग तुला कोणी का बक्षेल? लच्छो साहेबा, आपल्यात आणि आमच्यात बराच फरक आहे. आपण सर्व दुनियेला हे सांगत फिरत आहात की अशा कोड आलेल्या बादशहाशी रिश्ता जोडून आपण फार मोठी कुर्बानी दिलीये. त्यांची स्वतःची बेगमही त्यांना जवळ येऊ देत नव्हती. पण खरी गोष्ट तर ही आहे की आपण आपल्या होणाऱ्या औलादीसाठी त्याला तख्तावर बसवण्यासाठी केलेला बनाव होता. त्यात रघुनाथरावांचा काय दोष? ही कुर्बानी नाही, लोभाची परमावधी आहे. मोतीबाई, आम्ही तर केवळ तुम्हाला बस करा लच्छो साहेबा, आता आपण काही नाही बोलणार. फक्त ऐका, आमचा आणि महाराज गंगाधर रावांचा रिश्ता आपण कधीच समजू शकणार नाही. आम्ही त्यांच्यावर मोहब्बत करतो. आपणास कदाचित त्याचा अर्थही ठाऊक नसेल, कारण मोहब्बत तनाने नाही, मनाने केली जाते. आणि इश्क मध्ये ख्वाहिश नाही, इबादत असते, फक्त इबादत. असली कसली ही इबादत जी तुझ्या खुदापर्यंत पण नाही पोहोचू शकत आणि दिलाच्या भिंतीवर डोकं आपटून आपटून दम तोडते.
तूच आहेस? मनुताई हे तर तेच कोकुरू आहे. तू कसा वाचलास? आणि तुझ्या गळ्यात हे घुंगरू कोणी बांधले? अगं ह्याला तर बळी देणार होते ना? हो, ह्याला बळी द्यायचं ठरलं होतं, परंतु महाराजांना माहित नाही काय झालं. ज्या क्षणी या कोकराच्या मानेवर वार होणार होता की अचानक महाराजांनी तो वार रोखला. थांब. ह्याच्या गळ्यात घंटी बांधा आणि आता ह्याचा कधीही बळी दिला जाणार नाही. हा आमचा आदेश आहे. मनुताई आपण तर राजाला वाईट समजत होतो, परंतु त्याने तर आपल्या कोकराला सोडून दिला. हो प्राची, पण आपण खूप वाईट वागलो. कधी? त्यांचा घोडा. अरे दिवा, त्यांना तर पडल्यावर मार लागला असेल ना. हो प्राची, कदाचित ते अजून गेले नसतील. आपण त्यांना जाऊन सांगूया. मनुप्राची, चला आईसाहेब बोलवतायत. चला, चल. महाराज, क्षमा असावी. जाण्यापूर्वी मी आपला निरोप घ्यायला आलो होतो. हा घोडा सवारीसाठी तयार आहे. जी महाराज. चढून दाखव. म्या चढ. आम्ही ह्याच घोड्यावर बसून शिकारीला जाणार होतो. या लापरवाहीचा दंड तुला अवश्य मिळेल. आ